बारामती लोकसभा मतदारसंघात शिवतारेंच्या होम ग्राउंड सासवडमध्ये आज सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सभा झाली आहे. शिवतारेंचं अजित पवारांविरोधातलं बंड थंडावल्यावर होणाऱ्या या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या सभेला मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवार देखील उपस्थित होते. या सभेवेळी एकमेकांचे कट्टर विरोधक पक्के समर्थक झाल्याचं पाहायला मिळालं. व्यासपीठावर विजय शिवतारे आणि अजित पवारांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली आहे. उमेदवार कोणी असो, इथे आता सुनेत्राताई उमेदवार आहेत. खरा उमेदवार कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी. तिजोरी दादांच्या हातात आहे. म्हणून मगाशी म्हटलं की आता आमची दुश्मनी लोकांनी पाहिली होती, दोस्ती बघा ना. गावागावात 80-90% मतदान हे घड्याळाला झालं पाहिजे, महायुतीच्या सुनेत्रा वहिनींना झालं पाहिजे, म्हणजेच मोदींना झालं पाहिजे. ज्यावेळेस विजयराव शिवतारेंनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी अग्रेसिव्हली मांडली, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते. त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवंय, मी कुणाकरता हे करणार आहे, अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचार यायला लागले. आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला. विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले की त्याला सळो की पळो करून सोडतात. मी विजयराव, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसलो होतो. त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला. म्हणलं आता अजित पवार, मैत्री काय असते ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल. तुमच्या उभं राहण्याने या महायुतीला तडा जाईल, या महायुतीचं नुकसान होईल, असं कुठलंही काम आपल्या हातून होता कामा नये. खरं म्हणजे दादा, ही टर्निंग पॉइंटची सभा आहे आपली. या मतदारसंघामध्ये विजयावर शिक्कामोर्तब या सभेने आज केलेला आहे. मी दुश्मनी करतो मनापासून, दोस्ती करतो मनापासून, असाच माणूस मला आवडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.